एक इनिंगसाठी 30 मिनिटाचा फक्त अवधी असेल, टाइम अलर्ट असेल, कारण इथे अंधार इथे लवकर होतोय असं एकंदरीत आमच्या आयोजकांकडून आता सूचना मिळालेली आहे. कारण खोलवरचा इथे भाग आहे आणि आजूबाजूला आपण पाहतोय डोंगरच आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भौगोलिक परिस्थिती पाहता इथे या मैदानावर लवकरचा अंधार होतोय. तर कृपया करून आपण सहकार्य करा. वेळेवरती सामने चालू झाले तर वेळेवरती देखील संपतील आणि आपल्याला सर्वांना मात्र इथे या क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील घेता येईल. हॅलो हॅलो, दोन्ही संघनायकाने आणि हॅलो हॅलो दोन्ही संघनायक आणि संघ मालकीने हा सामना 35 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. 30 मिनिटांमध्ये तुमचे 6 षटकं टाकून झाले पाहिजेत. 5 मिनिटं तुम्हाला ड्रिंक ब्रेकसाठी दिलं जाईल आणि प्रत्येक खेळाडूने कॅप घालूनच मैदानामध्ये उतरायचं आहे. जर कॅप नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल आणि जर तुम्हाला खेळताना जर अडचण येत असेल तर ती कॅप तुम्ही पंचांकडे जमा करावी. तसंच गार्ड लावत लावत एक पाय जरी आतमध्ये पडला तरी तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. समर्थ विद्यार्थी संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू कृपया करून आपण समालोचन कक्षामध्ये या. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीचा 12वा खेळाडू आमच्या सोबत जोडला गेलाय. त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आम्ही दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. पंचांना शुभेच्छा असतील आणि आयोजकांना शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करतोय आजच्या दिवसाला. पहिला सामना आजच्या दिवसातील समर्थ विंधरे विपक्ष नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी, ज्याचं नेतृत्व देवेंद्र क्षत्रिय आणि समर्थ विंधरेचं नेतृत्व नयन थलीकडे आहे. समर्थ विंधरे संघाकडून पहिला गोलंदाज किशोर कडू, उरण विभागातील अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचे गोलक आहे. आणि पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूंनी या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये भेंडकल इथे जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्याने लावलं तोच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कोर गोलंदाज किशोर कडू, स्ट्राईक एंडला फलंदाज बाला धनवे. एक मोठं नाव कर्जत विभागामध्ये तारुण्याच्या वयामध्ये आपल्या फलंदाजानं मायबाप रसिक प्रेक्षकांना मात्र त्याने मंत्रमुग्ध केलं आणि अगदी ज्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं तो खेळाडूमध्ये बाला धनवे. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू मनगटाचा वापर केला, टोचच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं, डीप बडबेकेच्या दिशेनं पहिली धाव. ही सुरुवात, हा श्री गणेशा, हा शुभारंभ या बाला धनवे यांच्या बॅटमधून आपण पाहिला. एक धाव इथे लागलेली आहे धावपटलावर. अगदी संत गतीने ही सुरुवात होतोय. आउटसाइड सर्कलमध्ये 6 क्षेत्ररक्षक आहेत, कारण 40+ ही स्पर्धा असल्या कारणानं मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखा इथे नियम इथे लागू केला गेलेला नाही. आयोजकाच्या माध्यमातून 6 क्षेत्ररक्षक सध्या आपण आउटसाइड सर्कलमध्ये पाहू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हे क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. म्हणून दाजी मार्कर पुन्हा एकदा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू कडू. डिफेन्सिव्हली खेळ करत असताना थोडासा इथे आपण पाहतोय हवेमध्ये फटका होता. शॉर्ट कव्हरच्या दिशेनं एकेरी धावसंख्येने इथे धावसंख्येला आकार दिला जातोय, उखार दिला जातोय. धावपटल पोहोचलं 2 या आकड्यावरती. अगदी संत सुरुवात इथे पाहायला मिळतोय. सुरुवातीचं सत्र आहे. मैदानावर कशा पद्धतीने हालचाली होतात, खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर आपल्यापर्यंत कसा पोहोचतोय याचा एकंदरीत पूर्ण अभ्यास सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज बाला धनवे आणि त्यांच्यासोबत असलेला निलेश शेळके. गोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका काहीसा होता, हवेमध्ये काही काल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय, लॉफ केलं होतं. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळेल
अगदी डिफेन्सिव्हली खेळ केला जातोय, सुरक्षितरित्या खेळ केला जातोय, खेळपट्टीचा अभ्यास केला जातोय सुरुवातीच्या या षटकामध्ये. कारण पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये नक्की या विकेटचा बिहेवियर कसा असेल, वर्तन कसं असेल हे नक्की सांगता येणार नाही. थोडासा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्रायकेनला किशोर टप्पा पडला. यावेळेला दही यष्टीला चेंडू अडलतोय आणि खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत अशी परिस्थितीच पाहायला मिळेल, कारण 40+ हे क्रिकेट आहे. अगदी तरुणांचं क्रिकेट असं तर पहिल्या या षटकामध्ये मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली असती. पण आता कालानुसार क्रिकेट थोडा बदलला आहे, वयोमर्यादा इथे आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला हा संत गतीने खेळ इथे पाहायला मिळेल. टप्पा पडला, अगदी उचली घेतोय बघा. समोरच्या दिशेने एवढी उचली घेईल असं अपेक्षित नव्हतं आणि पहिलं षटक मात्र पूर्णपणे एक अभ्यास या खेळपट्टीचं करण्यामध्ये व्यतीत झालं, पूर्ण झालं. षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय. पहिल्या षटकानंतर धावपटलावर मात्र 3 धावा बिनबाद आपण पाहू शकताय. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी यांच्या वाटेला नाणेफेक गमावली, नंतर फलंदाजी आली. ती स्वीकारत असताना 2 फलंदाज मैदानावर. एका बाजूला बाला धनवे, एक मोठं नाव क्रिकेट जगतातील, आणि निलेश शेळके हे 2 आपण सलामीचे फलंदाज आपण पाहू शकताय. 6 षटकांची मॅच आहे आणि 6 षटकांची मॅच असल्या कारणाने दोन्ही एंड कडून 3-3 षटक ही फेकली जाणार आहेत, अशी ही नियमावली या स्पर्धेची. 22 तारखेला इथे ओपनिंग सेरेमनी झाला आणि त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड हा संघ मात्र सुपर 8 मध्ये पोहोचला. त्यानंतर RC बॉयज अलिबाग प्रफुल्ल पाटील यांचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचला. कालच्या दिवसामध्ये 24 तारखेला गौरी स्पोर्ट्स उल्वे समर्थ कडू यांचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. आज या 4 संघांमधून कोणाचा नंबर आज सुपर 8 मध्ये लागणार आहे हे मात्र शेवटच्या क्षणार्धामध्ये आजच्या दिवसाच्या समजणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल होईल. वैयक्तिक इथे पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बेलला मात्र मनगटाचा वापर केला. जोर कस फटका डीप स्पर्लकच्या दिशेनं. एकेरी धावसंख्येनं मात्र इथे मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. इथून मात्र भागीदारी इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. ही भागीदारी होईल का, कारण 50+ आणि 40 असं कॉम्बिनेशन असलेली सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. या बेलला मात्र समोर टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन दिलाय. एक धाव आरोग्यासाठी आणि इथून मात्र पंचांनी मात्र तिसऱ्या अंपायरकडे मागणी केलेली आहे. रेफर्ड केले, तिसऱ्या अंपायरसाठी मागणी केली गेलेली आहे. बघूया कशा पद्धतीनं ही धाव घेतली गेली, कशा पद्धतीने इथे ॲक्शन झाली. ही पूर्ण ॲक्शन आपण 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकताय. नॉट आउट. अगदी तिसऱ्या पंचांनी देखील सांगितले सुरक्षितरित्या इथे मात्र पोहोचतोय. 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. वयाची 50 ओलांडल्यानंतर देखील अशा पद्धतीचा क्रिकेट खेळू शकतो आणि आम्ही देखील धावू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक धाव जी संघासाठी एक धाव महत्त्वाची आहे, ती धाव आम्ही जमवू शकतो याचं उदाहरण इथं दिलं. प्रत्यक्षात किन प्रमाण प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला. जोर कस फटका. तिथे मात्र डीप इथे आपण स्क्वेअर लक्षच्या दिशेनं चुकी करतोय. चुकीला मात्र माफी नाही. आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय. फलंदाज आहे निलेश शेळके. पहिला चौकार आजच्या या दिवसातील येतोय. निलेश शेळके अगदी सचिन रमेश तेंडुलकर सरांची जी हाईट आहे त्या हाईट पद्धतीनेच आपण पाहतो या खेळाडूला. फुल टॉस चेंडू. असं वाटलं होतं किंबहुना टोल वसूल करण्याचा प्रयत्न असेल, पण पंचांनी मात्र इथे दंडित केलंय, पनिश केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि या नियमांतर्गत इथे मात्र
अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावपटल पोहोचेल 12 या आकड्यावरती. बिनबाद 12. एक चांगली सुरुवात. या बॅला बॅकफुटला जाऊन इथे पंच करण्याचा प्रयत्न होता, पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी समोरच्या दिशेने गुडलेन स्पॉटवरून उचली घेते चेंडू, आणि ज्या स्पॉटला आता सध्या चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय तेवढी अपेक्षित उचली या फलंदाजाच्या मनामध्ये नव्हती. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा टोचच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेनं. YB पाटील साहेब तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. वयाची 60 ओलांडल्यानंतर देखील क्रिकेट खेळता येतं, त्या क्रिकेटचा आनंद घेता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे YB पाटील साहेब. अगदी रविदादा त्यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचा देखील संघ आजच्या दिवसामध्ये असणार आहे. 2 विंधनेचे संघ आज एकाच दिवसामध्ये आपण खेळताना पाहतोय. चांगली सुरुवात. दोन्ही भावांची देखील लढत होणार आहे. अगदी घराघरामध्ये क्रिकेट आहे, आणि आज मात्र दोन्ही भाऊ एकवटले. तिथे मात्र मोठा फटका, पण फटका फसलाय. अगदी झेल पकडलाय आणि खेळ मात्र इथे संपलाय. तो निलेश शेळके याचा. चांगली सुरुवात. एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून पाहिला, पण आत्ता मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं झेल पकडला आणि त्यांचा खेळ संपला गेला. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर इथे आपण पाहतो. तिसऱ्या क्रमांक म्हटलं की अजित वाडेकर सर असतील, राहुल द्रविड असतील, याने तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्व पटवून दिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना आपण विजय मुसाले यांना पाहतोय. तेरा धावसंख्या, एक विकेटच्या मोबदल्यात. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी, संघमालक नरेशजी पाटील आणि कर्णधार देवेंद्र क्षत्रिय याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. फलंदाजीमध्ये आपण पाहू शकताय समर्थ विंधने, संघमालक YB पाटील साहेब, कर्णधार नयन थळी यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. सध्याची सुरुवात मात्र दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावसंख्या, 1 विकेटच्या मोबदल्यात नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. राईट अप राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला. याबल्ला मात्र मोठा फटका लॉप केला होता. ऑन ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. तिथे झेड मात्र हातातून निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय बाला धनवे सारख्या एका स्टार खेळाडूला, ज्याने आपल्या वयाची 25 ते 26 वर्ष क्रिकेटसाठी दिली, आणि या क्रिकेटवर अधिराज्य ज्या माणसाने गाजवलं तो बाला धनवे. कर्जतमधलं एक मोठं टेनिस क्रिकेटमधलं नाव. अगदी त्या कालामध्ये दादा यूट्यूब नव्हतं, आणि म्हणून आपलं नाव अगदी आखाती देशामध्ये जाऊ शकलं नाही. हरकत नाही, पण आता देखील तो खेळ पुन्हा एकदा नव्याने त्यांनी सुरुवात केलेली आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विजय मुसाळे, विजय मुसले. डब्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू याला हुक करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांनी देखील दंडित केलंय. फारसा डाव्या एसटीच्या बाहेर पाहिला गेला चेंडू, आणि इथे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम. या अंतर्गत अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 15 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज विजय यांच्या बॅटमधून येतोय हा दन 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 करत जाणारा दुसरा चौकार या पहिल्या सत्रातील. सन्माननीय या समालोचन क्षेत्रातील महागुरु TK माळी सरांचं इथे शुभागमन झालेलं आहे, आणि आमच्यासारख्या नवोदित समालोचकांना त्यांच्या समवेत बसण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी एक दुग्ध शर्करा योग मी तर म्हणेल. कारण बरंच काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे, आणि बरंच काही शिकायला देखील आम्हाला त्या दिवशी मिळत असतं. आजचा हा सुवर्ण दिवस, आणि या सुवर्ण दिवसामध्ये आज आपण पाहतोय
की आज आपण समर्थ विंधने आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या दोन संघामधील हा पहिला सामना आजचा दिवसात पाहतोय. चेंडू पडला हलकासा, मात्र इथे काटा बदलतोय चेंडू. लाऊड अपील झाली होती पंचांकडून. 1771ला जो LBWचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, त्या नियमाची अंमलबजावणी होते की काय असं वाटत असताना पंचांनी सांगितलं की अगदी यष्ट्यांना सोडून जाणारा चेंडू पंचांच्या निदर्शनास आला. आणि त्यानंतर अगदीच आपण पाहतोय बॅटची कळा घेऊन चेंडू मात्र इथे पहिल्या स्लिपमध्ये जातोय. धावपटल देखील संत गतीने पुढे जाईल 20 आकड्यावरती. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा एक पाऊल पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो पाहिला तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा होता, पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क, आणि जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही असं म्हटलं जातं. निर्धाव चेंडूची संगता. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने डीप पॉईंटच्या दिशेने येतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे, कारण आपण पाहतोय लॉर्ड्सचं ज्या पद्धतीनं मैदान, ज्या मैदानावर आपण ग्रास आणि ग्रास पाहतोय तशा पद्धतीची ही रचना या NISM मैदानाची आहे. अगदी भव्य दिव्य हे मैदान आणि सुसज्ज असं मैदान, आणि मैदानाच्या आउटफील्डचा विचार केला तर थोडी स्लो आहे. पद्धताली त्याचा वापर केला होता. अगदी ऑफस्टमच्या बाहेर येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, पण सातत्याने जे यश मिळायला पाहिजे ते यश मिळत नाही, कारण बरेचसे फटके बाला धनवे यांचे फसले गेलेत. गोलंदाजाचं देखील तेवढंच मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्याने सुरुवात केली. पहिला गोलंदाज किशोर कडू, तदनंतर दुसरा गोलंदाज धर्मेंद्र आणि तिसरा स्वप्नील. एक चांगला इथे स्टार्ट दिलाय आपल्या संघासाठी. 3 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय, आणि 3 षटकानंतर धावपटलावर धावा आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात 22. ड्रिंक्स ब्रेक झालाय, जलपान इथे केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक आला, आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण जर आढावा घेतला तर 3 गोलंदाज, ज्या गोलंदाजांना पहिली गोलंदाजी केली तो किशोर कडू, 3 धावसंख्या दिल्या एका ओव्हरमध्ये. तदनंतर धर्मेंद्र यांनी 9 धावसंख्या, 1 विकेट त्यांना मिळाली. स्वप्नील यांनी 9 धावा दिल्यात. अशा पद्धतीने ओव्हरऑल जर विचार केला तर 22 धावसंख्या धावपटलावर सध्याच्या घडीला 1 विकेटच्या मोबदल्यात आहे. बाला धनवे सलामीला फलंदाज अद्याप मैदानावर तग धरून आहे. त्यांची उपलब्धता काय हे त्यांना देखील सिद्ध करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आपलं मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्या पद्धतीने काम देखील करावं लागेल. अपेक्षा तेवढ्या प्रेक्षकांच्या देखील आहेत, संघ मालकाच्या देखील आहेत आणि कर्णधाराच्या देखील आहेत. निलेश शेळके मैदानाच्या बाहेर गेला, तदनंतर विजय आले आणि त्यांनी देखील एका चौकाराने सुरुवात केली. आजच्या दिवसाची सुरुवात सरपंच महोदयांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि त्यानंतर राष्ट्रगीताने झाली. आणि पहिला सामना देखील आपण आता पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आता यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो, नाणेफेकीचा कौल जो आहे तो समर्थ विंधने या संघानं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघाला आमंत्रित केलं. हे आमंत्रण स्वीकारत असताना सध्याच्या घडीला 3 षटकं संपलीत आणि 3 षटकामध्ये धावपटलावर आहेत 1 बाद 22 धावसंख्या. यामध्ये 1 विकेट देखील माघारी परतलाय निलेश शेळके, आणि त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी विजय आणि बाला धनवे ही जोडी आता सध्या मैदानावर आहे. कलरफुल आणि ब्युटिफुल एक क्रिकेट 40+ रायगड मास्टर बिग बॅश ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस मात्र असणार आहे तो 30 नोव्हेंबर. आणि या 30 नोव्हेंबरला कोण ठरणार विजेता हे मात्र आपल्याला समजणार आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि 32 संघातून कोण होणार मुकद्दर का सिकंदर हे 30 तारखेची आपल्या सर्वांना वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा आपल्याला मैदानावर घेऊन जाईल. एंड चेंज होतोय कारण 6 षटकांची मॅच दोन्ही एंड कडून आपण खेळवतोय. स्ट्राइक एंडला विजय हा फलंदाज नावामध्ये विजय आहे, त्या विजयाप्रमाणे काम देखील करावं लागेल.
गोलंदाजी मार्कवर धर्मेंद्र ज्यांनी दुसरं षटक फेकलं. आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. धर्मेंद्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अगदी चांगले दोन्ही देखील संघ, कारण संघ व्यवस्थापकाने ज्यावेळेला पेन नगरीमध्ये या ऑक्शन झालं या स्पर्धेचं आणि एक मॅनेजमेंट आणि एकदाच एक रणनीती केली गेली आणि त्या पद्धतीने आपला स्क्वॉड हा बनवला गेला आणि तो स्क्वॉड बनवल्यानंतर आता मैदानावर त्या स्क्वॉडला इथे मात्र उतरवलंय आणि त्यांच्या पद्धतीने हा खेळ देखील आता ते खेळत आहेत. 3 षटकं 22 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला मोठा फटका इथे पाहायला मिळतो. लॉप केलाय, चेंडू मात्र जाईल डीप मिड विकेटच्या वरून दन 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 करत 6 धावसंख्येसाठी दे धक्का आणि इथून मात्र विजय याच्या बॅटमधून आलाय छक्का. विजयाच्या नावाप्रमाणे आज मात्र विजय मिळवेल का, कारण फटकेबाजी करायला सुरुवात देखील झालेली आहे. पहिली सुरुवात संत गतीने आणि तदनंतर मात्र गिअर चेंज केलाय, बदल केलाय आणि तो बदल मात्र या 6 धावसंख्येने पाहायला मिळाला. डीप मिडविकेटच्या वरून अगदी अवकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आपण पाहिला. 28 या आकड्यावरती धावपटल पोहोचवलंय. चौथं षटक धर्मेंद्र आलेत हाताळण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना धर्मेंद्र यांना पाहतोय. समोर डाव्या हाताचा फलंदाज विजय. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा लागली, चेंडू मात्र इथे सेकंड स्लिपमध्ये इथे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे YB पाटील सर, स्वतः संघ मालक या संघाचे आणि नयन थली हा नेतृत्व करतो या संघाचे. एक विश्वास दाखवलाय संघ व्यवस्थापकांनी नयन थळी याच्यावरती आणि त्याच्या नेतृत्वाखाली आज हा संघ मैदानात उतरलाय. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळतोय. भागीदारी पण एक चांगली झालेली आहे. पार्टनरशिप हा इम्पॉर्टंट रोल असतो या क्रिकेटमध्ये. तो रोल इथून मात्र अगदी व्यवस्थितरित्या पार करत असताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय ही भूमिका मात्र योग्यरित्या त्या भूमिकेला न्याय दिला जातोय. सलामीला बाला धनवे आणि तद्दन तिसऱ्या क्रमांकावर विजय. पुन्हा एकदा इथे शफल केलंय, पददाली त्याचा वापर केला. ऑफस्टम्पच्या बाहेर निघून फटका ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू मात्र शॉर्ट कव्हरमध्ये अडवला जाईल. एकेरी धावसंख्येने धावपटल देखील पुढे जाईल. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेशन हा देखील एक क्रिकेटचा भाग आहे, महत्त्वाचा टप्पा असतो. राईट अँड लेफ्टी कॉम्बिनेशन असल्या कारणाने थोडी मात्र नयन थळीला डोकेदुखी आहे, कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. यावेळेला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आलाय. तिथे मात्र स्वतः किशोर कडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक धाव आरोग्याची या दृष्टिकोनातून खेळला जाणारा हा क्रिकेट आणि प्रत्येक धाव माझ्या संघासाठी किती महत्त्वाची आहे हे आता या 2 खेळाडूंच्या रनिंग बिटवीन द विकेट म्हणून पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला लॉप केला, चेंडू मात्र इथे थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा अवकाशाला गवस निघारत डीप मिडविकेटच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा विजय याच्या नावाप्रमाणे अगदीच विजय मिळवून देणारा कदाचित किंबहुना षटकार असेल का हे मात्र आपल्याला पूर्वार्धामध्ये कळणार आहे. 38 धावा, 38, लॉस ऑफ 1 विकेट, रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. काही चेंडू शिल्लक या षटकातील असताना काय अप्रतिम 2 फटके अगदी त्या दिशेनं. डीप मिडविकेट क्षेत्र अगदी फेवरेट आहे की काय, आवडतं आहे की काय विजय या खेळाडूचं असं वाटायला लागलंय किंबहुना, कारण 2 मोठे फटके त्याच दिशेनं. तिथे असलेला मात्र क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. फक्त तो एकटक पाहत होता की चेंडू अवकाशातून कशा पद्धतीने सीमारेषेच्या पलीकडे जातोय. त्याच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता आणि अगदी 2 मोठे फटके विजय यांच्या खेळीला मात्र आकार देतोय, रंगात येतोय आणि ढंगात हा खेळाडू येतोय आणि मात्र प्रतिस्पर्धी संघाचे रंग मात्र फिके करतोय काहीसे. प्रेशर दडपण इथे पाहायला मिळतोय धर्मेंद्र यांच्या गोलंदाजीवर, कारण ज्या पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 21 वर्ष आज प्रेशरमध्ये क्रिकेट केलं, तोच प्रेशर आज धर्मेंद्र यांच्यावरती असणार आहे. ते लेदर क्रिकेट हा टेनिस क्रिकेट असला तरी प्रेशर मात्र तोच असतो.
40+ रासायनिक पाताळगंगा अगदी यांचे आमचे सर्व स्वयंसेवक प्रचंड मेहनत घेऊन आज इथे काम करत आहेत. टीके गुरंगले सर असतील, अभिदादा असतील, आमचे शशीदादा असतील, ही सर्व मंडळी, मग ज्यांची आम्ही नावं घेतली नाही आता ती अशी बरीच मंडळी आहेत. अप्रतिम गुड लेंड स्पॉटला चेंडू पडला, अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या इथे मात्र हातामध्ये जातोय आणि चौथं षटक समाप्तीचा निर्वाळा पंचांकडून देखील येतोय आणि चौथ्या षटकानंतर धावपटलावर धावा आहेत 38 एक विकेटच्या मोबदल्यात. एक चांगला मी तर म्हणेल आता पुन्हा एकदा हा ओव्हर आहे तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीसाठी घडलाय. पहिल्या सत्राचा खेळ झाल्यानंतर लगेच लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल आणि रितू स्पोर्ट्स विंदने या दोन्ही संघाच्या कर्णधारानं टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. मंदार अळवेकर गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर, अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप समिधा उरण या संघाकडून खेळत असताना सातत्याने आम्ही यांना पाहिलंय. आज देखील तो खेळ होईल का? मंदार अळवेकर स्ट्राईक एनला बाला धनवे, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव, कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख ते बाला धनवे ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र अगदी समोरच्या दिशेने चेंडू पडला आणि कव्हर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलाय. यावेळेला मात्र एक स्ट्रॅटेजी आपण पाहतोय बाळा धनवे यांची, त्यांच्या बॅटला मोठे फटके लागत नाही तर मात्र इथे सिंगल काढून स्ट्राईक दिली जातोय विजय. इट इज अ सेन्सेबल क्रिकेट अँड इट इज अ कॅल्क्युलेटेड क्रिकेट. अगदी परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो. अगदी आम्ही नवोदित समालोचक आहोत, आपल्याला अनुभव प्रचंड आहे, पण एक समालोचक म्हणून या नात्यानं आम्हाला बरेचसं विश्लेषण देखील करावं लागतं. आज अनुभव काय असतं, या अनुभवाची शिदोरी इथे आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूकडे आहे. अनुभव काय असतं, जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं, मग तुम्हाला तो अनुभव मिळतो. आज अनुभवाची शिदूर ज्या खेळाडूंकडे आहे, वयाची आज 20 ते 25 वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी दिली, ते लिजेंड सर्व मास्टर खेळाडू आज या मैदानावर आपण पाहतोय. स्ट्राईक एनला विजय ज्यांच्या बॅटमधून 2 धमाकेदार षटकार डीप मिडविकेटच्या वरून आपण पाहिले. खराब चेंडू भीमर, पंचांचा इशारा आलाय, दंडित केलं जाईल. उघडा डोळे बघा नीट, नक्कीच या चेंडूवर फ्री हिट. पंचांचं बोट मात्र अवकाशाकडे भिरकावलं जाईल. स्कोरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये नरेश दादा मात्रे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पारंगे, अगदी उत्कृष्ट पंच. यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सेकंड स्लिपमध्ये अडवला जाईल. पंचांकडून मात्र इथे इशाराला बाईचा, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क न होता. आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा देखील एक नियम आहे 31वा. लेग बाईज आणि बाईज या दोघांसाठी कॉमन नियम हा 31वा आणि या नियमाची अंमलबजावणी आज या मैदानामध्ये होतोय आणि या मॅचमध्ये होतोय. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघ पोहोचलाय सध्याला 41च्या घरामध्ये. 41 लॉस ऑफ 1 विकेट रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. मॅच बिटवीन द टू टीम्स. समर्थ विंदने, नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. यावेळेला लेग ग्लान्स केलाय, शॉट बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेनं. येस सर, डेफिनेटली यावेळेला मात्र लेग बायचा इशारा आलाय. प्रत्येक निर्णय अचूक दिला जातोय, बारकाईनं शहानिशा करताना पंच आपण पाहतो आणि त्या पद्धतीने ते निर्णय देत असताना वेल क्वालिफाईड पंच आहेत आणि त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे, क्षमता आहे. आणि आज म्हणून स्टँडिंग अंपायर आज इथे आपण पाहू शकताय नरेशजी मात्रे आणि अविनाशजी पारंगे, त्यानंतर निशान माली, अरुणजी पारंगे, टेके कोरंगले सर, असा ऑफिशियल पॅनल या पंचांच्या भूमिकेमध्ये या मोठ्या स्पर्धेसाठी. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू, टोचा वापर केला, बॉडीला टर्न केलं, जोरकस फटका इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलं गेलं डीप मिडविकेटच्या. यावेळेला वरून चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. आज मात्र या मैदानावर चर्चा आहे, आज घराघरामध्ये चर्चा आहे ती विजय या नावाची, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि या धावा मात्र त्याला चर्चेमध्ये आणत आहेत. असा विजय बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. प्रतिस्पर्धी संघाचे रंग मात्र इथे फिके केलेत. दोन चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाजी मार्कवर मंदार लवेकर,
अगदी समिदा ओरांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, पण प्रत्येक दिवस हा मात्र माणसाचा सारखा नसतो, याचं जिवंत उदाहरण आजचं आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर शपल केलं, इथे कव्हर ड्राईव्ह अगदी जमिनीला गरंगळत चेंडू मात्र येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न देखील इथे पूर्ण केला जाईल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे बाला धनवेसाठी. वयाची 50वी ओलांडल्यानंतर देखील या चित्याच्या वेगानं धावता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाला धनवे. सांघिक इथे मात्र 50 धावा पूर्ण केल्यात. अभिनंदन असेल नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी यामध्ये योगदान दिलंय. विजय याचं 3 षटकारांचं महत्वाचं योगदान आहे. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला, गरंगळा चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. बघता बघता पाहता पाहता इथे एक धावसंख्या पूर्ण केली. आता मात्र स्ट्राईक आपल्या जवळ असणार आहे. नक्कीच विजय दादा मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार आहेत. धावपटल पोहोचलं 51 51 लॉस ऑफ 1 विकेट. रिमेनिंग 1 ओव्हर इन दिस मॅच. 6 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी नक्की कोण येणार, कारण स्लॉग ओव्हरचं षटक, हनामारीचं षटक म्हणून त्या षटकाकडे आपण पाहत असतो. तो षटक मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय मोहनदादा लबडे, सरपंच महोदय, अण्णाजी गावडे या संघटनेचे अध्यक्ष, फाटी प्लस रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णाजी गावडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचं शुभ सन्मान होतोय. आज या पाहुण्यांच्या येण्यानं आज मात्र या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढलेली आहे. अशा आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आम्ही यथोचित मान सन्मान करतो तो तुम्ही स्वीकारावा. अगदी मायेची उबदार शाळ साहेबांच्या खांद्यावरती शोभून दिसतोय आणि अगदी पुष्पगुच्छ जो प्रेमाचं प्रतीक असा गुलाब पुष्प असतो त्या पुष्पगुच्छाने सन्मान केला जातोय. आणि राजा शिवछत्रपतींचं अगदीच आपण पाहतोय. प्रतिपचंद्र लेखेय वर्धिष्णु विष्णुवंदिता सहष्णु शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा कळे कळेने वाढत जातो आणि साऱ्या विश्वामध्ये वंदनीय होतो ते आपण पाहतोय. या छत्रपती शिवाजांची राजमुद्रा असलेलं आपण पाहतोय. हे सन्मान चिन्ह साहेबांना इथे दिलं जातोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमाची इथे शोभा वाढवलेली आहे. थोडी दिलगिरी व्यक्त करतो मायबाप रसिक प्रेक्षकांची, कारण ते पाहुणे आले होते, त्यांचा देखील सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची हिंदुस्थानची मंडळी संस्कृती आहे. पुन्हा एकदा या रंगीबेरंगी ब्युटिफुल क्रिकेटमध्ये मैदानावर आपल्याला घेऊन जाईल. आपण ज्या वेळेला रन्स घेत आहे त्यावेळेला दोन्ही बॅट्समॅननं स्ट्राईक सोडणं हे बंधनकारक आहे. आता नियमामध्ये बरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल झाला आहे. आपण सीमारेषे लगत ज्या वेळेला कॅच घेत आहे त्याच्यामध्ये देखील बदल, कारण कालानुरूप रूप आपण हे नियम बदलतो आणि त्या नियमाची अंमलबजावणी प्रत्येक क्रिकेटमध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सरपंच महोदय आपलं खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात, आमच्या कार्यक्रमाची इथे शोभा वाढवलीत. लोअर फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने टोळवलाय. चेंडू मात्र इथे अडवला जाईल, पण तत्पूर्वी एक धावसंख्या अधिकची स्ट्राईक नक्कीच विजयदादा आपल्याकडे ठेवतील, कारण त्यांचा आजचा दिवस आहे. त्यांच्या बॅटला बॉल लागत आहे आणि म्हणून इथून मात्र हा सेन्सेबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. अव्वल क्वालिटीचा हा क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. विजयदादा यांच्या बॅटमधून डीप मिडविकेटच्या दिशेने आजच्या दिवसातील आपण पाहतोय ब्युटिफुल स्मार्ट ह्यूज असे 3 षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिले. गोलंदाजाचं नाव काय? यू मिस आय डेफिनेटली हिट. यावेळेला मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, कारण शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, डाव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा इकडे प्रयत्न झाला आणि तदनंतर अगदीच नेम साधला गेला आणि इथून मात्र विकेट परततोय. विजय यांच्या मात्र पारीला इथं फुल स्टॉप लागतोय. दुसरा विकेट माघारी परतलाय नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी संघाचा. मिथून थळे गोलंदाजी बारकवर, त्यांना मात्र आता सूर गवसलाय. मगाचपासून हाणामारी करणारा विजय, ज्यांची भागीदारी आतापर्यंत चांगली झाली होती आणि या भागीदारीला कुठेतरी ब्रेक लावणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि तो मात्र विडा उचलला गेला मिथून थळे याच्याकडून, जो ब्रेक थ्रू पाहिजे होता.
कारण तो मोमेंटम इथे शिफ्ट करणं खूप गरजेचं होतं. तो मोमेंटम आता शिफ्ट झाला आहे, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठी धावसंख्या येणं हे फलंदाजासाठी अपेक्षित असतं, पण त्या धावा रोखणं देखील तेवढंच अपेक्षित हे गोलंदाजासाठी असतं आणि तो मिथुन थळे हा प्रयत्न करतोय. धावपटलावर धावा लागल्यात 53, 2 विकेटच्या मोबदल्यात. या वेळेला मात्र पट्ट्यात चेंडू आलाय, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. उंची जास्त, लांबी कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये. इथे मात्र शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, बल कमी पडला आणि इथे मात्र फसला गेला, जाळ्यामध्ये पकडला गेला. विकेट क्रमांक 3 इथून मात्र डगआउटच्या दिशेनं वाटचाल करेल. धावपटल आता सध्या स्थिरावलं गेलंय 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या बनवण्यामध्ये 3 विकेट मात्र इथे महागारी परतलेत. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, 6 ओव्हरची मॅच आहे आणि मग हाणामारी करण्याच्या मात्र नादामध्ये नक्कीच अशा पद्धतीनं आपले विकेट्स मात्र समर्पित होतात. कधी मोठे फटके कन्वर्ट देखील होतात, कारण क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलतो. असा हा क्रिकेट. कारण पहिल्या 2 षटकं आपण पाहिलं तर समर्थ विंदनेने अगदीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, फलंदाजांना बांधून ठेवलं, पण त्यानंतर विजय यांनी मात्र मोमेंटम चेंज केलं. ते मोमेंटम मात्र शिफ्ट झाल्यानंतर नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघाच्या बाजूनं आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटची षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असताना 53 आकड्यावरती पोहोचलाय नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी संघ 3 विकेटच्या मोबदल्यात. पार्टी प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 हे मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढत आणि या लढतीमध्ये शेवटचा षटक सध्या चालू आहे. पुन्हा एकदा या वेळेला मात्र बॉडीला स्ट्रेच केलं होतं, पूर्ण बॉडी वेट बॅकफुटला होतं आणि फ्रंट फुटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र साजेसं यश फलंदाजाला मिळालं नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. कुठले स्पॉट, मागाचा चेंडू तिथून उडत होता, पण आता मात्र खाली राहतोय. फुल टॉस चेंडू दिशा दिली. या वेळेला मात्र डीप स्कोअर लक्षच्या दिशेने चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन दिलाय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न तो देखील पूर्ण केला जातोय. 55 धावा, 55, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून मात्र 6 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय. 6 षटकामध्ये 55 झाल्यात आणि इथून मात्र 56 धावसंख्येचं टार्गेट आव्हान सेट केलं गेलेलं आहे समर्थ विंदने या संघापुढे. हॅलो, व्हीव्हीपी चे आदरणीय विनोद भोईर, ज्यांना सगळे भाऊ आणि खोपट्याचे संजय म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. विनोद भोईर उर्फ भाऊ आणि खोपट्याचे संजय म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल विपक्ष रितू स्पोर्ट्स विंदने या दोन्ही संघाच्या संघ मालकांना आणि कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हर्षलजी भुजबळ आणि अंकुश टकळे या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच पुढच्या 2 मिनिटांमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अधिकचा वेळ न दबडता लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, रितू स्पोर्ट्स विंदने, अंकुशजी टकले आणि हर्षल भुजबळ कृपया करून आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अधिकचा वेळ नका दवडू, कारण पहिलं सत्र संपलंय. चला आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. सन्माननीय अनंत शेठ गाटाडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या विभागातील 40+ दमदार अध्यक्ष, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
अनंत शेठ गाटाडे साहेबांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल आणि रितू स्पोर्ट्स विंदने या दोन्ही संघाचे संघमालक. अरुण विसे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके तात्या आपण इथे टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार आपल्या समवेत असतील. 40+ मास्टर रायगड बिग बॅश लीग आणि या लीगचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, हर्षल भुजबल आणि रितू स्पोर्ट्स विंदने, अंकुश टकले असे दोन नेतृत्व आणि या दोन नेतृत्वामध्ये आजची ही लढत असणार आहे. सन्मान्य पाहुणे अनंत शेठ गाटाडे आणि आमचे सन्मान्य पाहुणे तात्या इथे आलेले, त्यांचं वेलकम, स्वागत. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे कर्णधार, लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे कर्णधार हर्षलजी भुजबल, कृपया करून आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण इथे पाहुणे आलेत आणि आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार देखील आपल्या समवेत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घराघरामध्ये आपण आता इथे पोहोचलोत. आज क्रिकेटचं चित्र बदललं आहे आणि या क्रिकेटचं चित्र बदलल्यानंतर जो टेनिस क्रिकेट शेतामध्ये खेळला जायचा तो आज अशा राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर देखील खेळला जातो. आज हे अण्णा गावडे आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. तर पुन्हा एकदा माझे पुकार असेल, विनंती असेल, लक्ष्मी एंटरप्राइजेसचे पनवेलचे कर्णधार हर्षलजी भुजबल प्लीज कम. अनंत शेठ गाताडे आणि आमचे तात्या आज त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस का बॉक्स कोण ठरणार आपण इथे बघणार आहोत. एका बाजूला लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे कर्णधार हर्षल भुजबल आणि दुसऱ्या बाजूने रितू स्पोर्ट्स विंदने, अंकुश टकले, या दोन संघामध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय. सन्माननीय अनंत शेठ गाटाडे येथे नाणेफेक करतील. टॉस का बॉस कोण असणार? नाणेफेकीचा कौल जिंकलाय लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, हर्षल भुजबल यांनी. पहिलं तर अभिनंदन आपलं की आपण नाणेफेकीचा कौल हा इथे जिंकलेला आहात. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण आमचा निर्णय संघाचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज आपण शेतापासून या 40+चा कारवा म्हणजे आपण तारुण्याच्या वयामध्ये आज शेतामध्ये क्रिकेट केला, तो आज राष्ट्रीय या मैदानावरती हा प्रवास इथे आलाय. काय आपलं मत आहे, काय आपलं वाटतंय? नक्कीच एक क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे की त्यांच्या फिटनेससाठी किंवा काही इंजरी नको होण्यासाठी असे ग्राउंड पाहिजेत आणि 40+ झाल्यानंतर या ग्राउंडमध्ये खेळायला लोकांना भरपूर आवडेल. आयोजनाबद्दल काय आपलं मत आहे? नक्कीच अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे. भरपूर वर्षानंतर मी खेळतोय त्यामुळे मला तर हे आयोजन अतिशय उत्कृष्ट वाटतंय आणि ग्राउंडसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. शुभेच्छा असेल आपल्याला. तर आपण नाणेफेक गमावली, आपल्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. तर काय स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने असणार आहे? स्टार्टरची अशी काही नाही, जसं खेळतो जिथे दुसरीकडे खेळतो तसंच खेळणार आहोत. आणि मला नाही असं वाटत की क्षेत्ररक्षण झालं पाहिजे किंवा फलंदाजी मिळाली. जो जिथे चान्स भेटेल तिथं खेळ आमची खेळाडू चांगला करतील असं मला वाटतं. एक कर्णधार म्हणून आपल्यावरती एक विश्वास दाखवला गेलेला आहे. त्या विश्वासाबद्दल आपण संघ मालकांसाठी काय विशेष सांगू इच्छित आहे? नक्कीच सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानी, दोघांचे पण, रविदादाने यांचे. कारण मी याचपर्यंत फॉर्मसुद्धा नव्हतो भरणार, पण त्यांनीच माझा आधार कार्ड वगैरे फोटो मग त्यांनीच होता फॉर्म भरला का बाबा आमच्या संघाचा कर्णधार हो. तर नक्कीच त्यांचे मी आभार मानेन का मला चांगली संधी दिलीत. आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. थोडं लांब आहे आमच्यापेक्षा, म्हणजे जास्त लांब नाही, थोडं लांब आहे. परंतु टाउनशिपचं जे मैदान आहे लेदरचं, त्याच्यानंतर हा मैदान मी बघतोय लेदरचं, अतिशय चांगलं मैदान आहे आणि खरंच खूप चांगलं सुंदर आयोजन आहे. धन्यवाद. आपल्या दोघांना शुभेच्छा असतील. तर खरं तर आपण पाहतोय दोघांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या मनोगतामध्ये आयोजकांचं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे. कारण भव्य दिव्य आयोजन मी म्हटलं मगाशी, कारण यांचं तारुण्याचं जे क्रिकेट आहे ना ते शेतामध्ये गेलं आणि बघता बघता राष्ट्रीय मैदानापर्यंत हे पोहोचलेलं क्रिकेट आज खूप आनंदी आमचे खेळाडू आहेत. कारण ज्या खेळाडूंना बांधावर बसायची वेळ आली होती, प्रेक्षक म्हणून बसण्याची वेळ आली होती, त्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानावर खेळाडू म्हणून ज्यांनी ओळख दिली ते अण्णाजी गावडे, 40+चे दमदार रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष.
चलो तो फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ और ले चलता हूँ आपको इस ब्यूटीफुल क्रिकेट की तरफ। एक तरफ देखने को मिलेगा आपको समर्थ विंदने और नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला। एक तरफ कप्तानी करते हुए नयन थली और दूसरी तरफ कप्तानी करते हुए देवेंद्र क्षत्रिय। पहले सत्र में आपने देखा 55 रन बनाए, 56 रन का टारगेट यहाँ से सेट किया गया है। ये टारगेट किस तरह से कंप्लीट किया जाएगा ये आप थोड़ी देर में 24 लाइव इवेंट के माध्यम से देखने वाले हो। आप ऑन स्क्रीन देख सकते हो प्रेसिडेंट इस प्रतियोगिता के अन्ना जी गावड़े, हमारे महागुरु कमेंट्री के टीके माली सर और सभी अतिथि आज इस प्रतियोगिता में आ चुके, उन सभी का तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। खास करके दर्शकों का तहे दिल से हम स्वागत करना चाहूँगा क्योंकि दर्शक और ये क्रिकेटर इनका नाता ही कुछ अलग है। अभी जो दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं उनको कहना चाहूंगा, पहले तो टॉस जीता समर्थ विंदने टीम ने और टॉस जीत के यहाँ पे फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी को। और ये न्योता स्वीकार करते हुए निर्धारित 6 ओवर में 55 रन यहाँ से इकट्ठा किए और 56 रन का टारगेट सेट किया गया है। दोनों ही टीम बढ़िया है, लेकिन मैदान के ऊपर किस तरह से परफॉर्मेंस देती है इसके ऊपर निर्भर होगा कौन सी टीम अच्छी है और कौन सी टीम यहां से सामने वाली टीम को परास्त करेगी। समर्थ विंदने की ओर से ओपनिंग के बल्लेबाज यहां पे आप देख सकते हो YB पाटिल साहब, खुद ओनर है इस टीम के। YB सर के लिए एक अपॉर्चुनिटी है, हर एक छक्के के लिए और हर एक चौके के लिए आपको 100 रुपए की धनराशि है, जब 1000 रुपए की, जब तक आप मैदान के ऊपर उपलब्ध है तब तक के लिए उपलब्धियां है। अब YB पाटिल साहब ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे। सौमित्रा म्हात्रे और स्ट्राइक में YB पाटिल साहब और गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज नाना, गणेश नाना, नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी के। अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल लगता हुआ मुकाबले को यहाँ पे शुरुआत की जाएगी। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत करना चाहूंगा और ढेर सारी शुभकामनाएं दोनों ही टीमों को देना चाहूंगा और हमारे अंपायर को भी ढेर सारी शुभकामनाएं। एक तरफ अंपायर हमारे नरेश जी मात्रे, दूसरी तरफ अविनाश पारंगे। पहली गेंद इस बार जड़ में डालने की कोशिश की थी, लेग स्टंप के काफी बाहर वाइड के साथ यहाँ पे शुरुआत की है इस दूसरे सत्र की। एक रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा। YB पाटिल साहब ऑन स्ट्राइक और सौमित्रा म्हात्रे नॉन स्ट्राइक, गेंदबाजी मार के ऊपर नाना। कवर ड्राइव यहां पे देखने को मिला, एक रन यहां से मुकम्मल किया। YB पाटिल साहब मतलब यहां पे एक्सपीरियंस खिलाड़ी है, उनके पास तजुर्बा है, अनुभव है। धीमे से यहां पे शुरुआत करते हुए शॉर्ट कवर में गेंद को खेला, एक रन यहां से बल्ले से मुकम्मल किया। 2 रन कुल मिला के स्कोर बोर्ड के ऊपर। धीमी शुरुआत, जिस तरह से नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी ने धीमी शुरुआत की थी पहले सत्र की, उस तरह से ही दूसरे सत्र की शुरुआत यहाँ पे सौमित्रा म्हात्रे और YB पाटिल साहब धीमे से करते हुए। फुल टॉस गेंद यहाँ पे घुटना टेक तमाशा देख, ये गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। ये आता हुआ ताबड़तोड़ 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग का ताबड़तोड़ आज के दिन का पहला छक्का। सौमित्रा म्हात्रे, नाम बड़ा और काम भी बड़ा यहाँ पे देखने को मिल रहा है। अच्छी शुरुआत सौमित्रा म्हात्रे ने की, जब देखा कि खराब गेंद है और उस खराब गेंद के ऊपर यहाँ से फुल टॉस गेंद के ऊपर फुल टोल वसूल किया और डीप स्क्वायर लेग में पुल किया और उसके तहत यहाँ पे छक्का आपको देखने को मिला। ये छक्के के बदौलत टीम का कुल मिला के स्कोर है, स्कोर बोर्ड के ऊपर 8 रन बिना कोई विकेट गंवाए। समर्थ विंधने, कप्तान नयन थली और ओनर है YB पाटिल साहब।
यहाँ से सलाह मशवरा करते हुए खिलाड़ी, क्योंकि ये अहम है, सलाह मशवरा करना चाहिए क्योंकि इस गेंद के ऊपर छक्का आया। उसके बाद गेंदबाज से बातचीत करते हुए कप्तान, वाइस कप्तान, इतना ध्यान में रखो, आप मीटिंग ले रहे हो तो 30 मिनट में आपको ये इनिंग, ये सत्र आपको कंप्लीट करना है, अदरवाइज आपको पेनल्टी दी जाएगी, आपको पनिश किया जाएगा। अच्छा क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है। शान शौकत जिस प्रतियोगिता में है वो प्रतियोगिता 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025 की है। शानदार ये दोस्तों प्रतियोगिता, सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। नाना गेंदबाजी मार के ऊपर, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, सौमित्रा मात्रे फिर से एक बार उसी तरह की कोशिश की थी लेकिन लेग स्टंप के काफी बाहर जांचा परखा और अंपायर ने यहां से निर्णय दिया वाइड, और इस वाइड के तहत स्कोर बोर्ड में इजाफा बखूबी होगा। 9 रन बिना कोई विकेट गंवाए। अच्छी गेंद, इस बार लेग ग्लांस किया गेंद को, शॉर्ट स्क्वायर लेग में इसको गेंद को रोका जाएगा। अच्छी धीमी सी शुरुआत यहाँ पे, अच्छी पारी खेलते हुए, कोऑर्डिनेशन काफी बढ़िया यहाँ पे दोनों खिलाड़ियों में, तालमेल सूझबूझ वाली पारी में तो कहूंगा। बड़ा शॉट आया, उसके बाद सिंगल रन री स्ट्राइक रोटेशन किया, काफी बढ़िया क्रिकेट यहाँ पे, सेंसेबल क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है। फुल टॉस गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल किया था लेकिन यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ कैच पकड़ा गया और वाई पाटिल साहब यहाँ से मैदान से बाहर होता हुआ पहला विकेट का पतन होता हुआ समर्थ विंधने टीम का 10 रनों के ऊपर, 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर समर्थ विंधने टीम। दस रन 1 विकेट के नुकसान के ऊपर समर्थ विंधने पहला ओवर इस बार नाना डालते हुए और दूसरे गेंद के ऊपर एक छक्का खाने के बाद अपने खुद के गेंदबाजी में कमबैक करते हुए देखने को मिला। जिस तरह से एक विकेट मिला है तो ये ब्रेक थ्रू चाहिए था, क्योंकि शुरुआती सत्र में अगर विकेट जाएंगे तो एक प्रेशर बिल्डअप कर सकते अपोजिशन टीम के ऊपर, वो प्रेशर बिल्डअप करने की कोशिश गेंदबाज नाना करते हुए। एक विकेट 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। समर्थ विंधने बनाम नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला है। टॉस जीत के पहले फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी को और न्योता स्वीकार करते हुए 55 रन निर्धारित 6 ओवर में ऑन बोर्ड आपको देखने को मिले और 56 रन का टारगेट यहाँ पे सेट किया गया है। वो टारगेट कंप्लीट करते हुए 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी गेंद, स्लोवर डिलीवरी, यहाँ पे वेरिएशन देखने को मिला, ऑन ड्राइव किया गेंद यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ। 11 रन इस 1 रन के साथ। नाना इस बार कुछ अलग करते हैं क्योंकि कुछ तेजी से गेंद डाल रहे हैं, वेरिएशन भी ला रहे हैं इस बार गेंदबाजी में। फिर से एक बार स्लोवर डिलीवरी, इस बार बड़ा शॉट लॉप किया, फील्डर तैनात है वहां पे, बढ़िया कैच, यहाँ पे तारीफ के काल हुई। टेक्निकल प्रॉब्लम के बाद फिर से एक बार आपको मैदान की तरफ लेके जाऊंगा। बढ़िया कैच पकड़ा, सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की। संदीप पाटिल कैरे गांव से बिलोंग करते, बढ़िया कैच, 2 बार हाथ में बाउंस हुई गेंद, उसके बाद कैच पकड़ा गया। 2 विकेट यहां से मैदान से बाहर होते हुए समर्थ विंधने 56 रन का टारगेट सेट किया गया है।
तो ये कंप्लीट करने के चक्कर में अभी 2 विकेट, पहले तो वाई बी पाटिल सर डीप मिड की तरफ कैच पकड़ा गया, काऊ कॉर्नर में अब एक कैच पकड़ा गया और 2 विकेट मैदान से बाहर। ये ओवर 50-50% है क्योंकि स्कोर भी बढ़िया है, 10 रन और 2 विकेट यहां पे गंवाए हैं। आने वाली यहां से 30 गेंदें शेष है। होने वाली 30 गेंदें और 45 रन की आवश्यकता यहां से होगी जीतने के लिए। समर्थ विंध्य ने नयन थली की टीम को, और ये 45 रन रोकने की कोशिश भी की जाएगी देवेंद्र क्षत्रिय टीम की ओर से, क्योंकि वो फील्डिंग कर रहे हैं अभी और बल्लेबाजी करते हुए समर्थ विंध्य ने टीम को आप देख सकते हो इनएट नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए नयन थली आ चुके हैं। ओपनिंग के दोनों बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं, इनएट नंबर 3 और इनएट नंबर 4 विलास नवाले और नयन थली, ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धि यहां से सिद्ध करनी पड़ेगी क्योंकि यहां से आने वाली 30 गेंदें और 45 रन की आवश्यकता है, आवश्यकता पूरी करनी पड़ेगी क्योंकि ये दोस्तों क्रिकेट है, क्रिकेट ये क्रिकेट की तरफ बदलने वाला ये क्रिकेट है और इस क्रिकेट में अभी 30 गेंदें शेष है और 45 रन की आवश्यकता है। गेंदबाजी में बदलाव आपको देखने को मिलेगा क्योंकि पहले ओवर की समाप्ति के बाद दूसरा ओवर लेके गेंदबाज आ चुके हैं सचिन। अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई हल्के से यहां पे कट किया गेंद को, स्क्वायर कट यहां पे देखने को मिला। शॉर्ट पॉइंट में गेंद को पकड़ा गया, 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। रनों का यहां पे सिलसिला जारी है, रनों में और गेंदों में यहां से दोस्तों आपको डिफरेंस देखने को मिलेगा क्योंकि यहां से 29 गेंदें शेष है और 44 रन की आवश्यकता है अभी। विलास नवाली और नयन थली ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। खराब गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई जांचा परखा और उसके बाद अंपायर ने बता दिया कि ये वाइट है। 1 रन की बढ़ोतरी होगी, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होते हुए 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अभी आने वाली 29 गेंदें और यहां से 43 रन की आवश्यकता है। विकेट कीपर बताते हुए, सलाह देते हुए कि आप किस तरह से आपको गेंदबाजी करनी चाहिए, ये सलाह मशवरा काफी महत्वपूर्ण हो जाता है क्रिकेट में। वही बातचीत कप्तान यहां से गेंदबाज से करते हुए। सेंसिबल क्रिकेट यहां से फिर से एक बार टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद हल्के हाथों से यहां पे स्क्वायर कट किया, शॉर्ट पॉइंट में गेंद को पकड़ा गया, 1 रन यहां से मुकम्मल किया। मोमेंटम यहां से बनाने की कोशिश की जा रही है क्योंकि यहां पे प्रेशर है। समर्थ विंध्य ने टीम के ऊपर 2 विकेट यहां पे जल्दी से गए हैं, पहले ओवर में 2 विकेट यहां पे गंवाए हैं उन्होंने, तो यहां से मोमेंटम यहां पे शिफ्ट करने की कोशिश दोनों ही बल्लेबाज करते हुए। नयन थली यॉर्कर गेंद, फुल टॉस यॉर्कर गेंद थी, सामने की तरफ मारने की कोशिश की थी, अच्छी यहां पे फील्डिंग करते हुए खुद गेंदबाज अपने गेंदबाजी के ऊपर, और उतना ही अच्छा क्रिकेट यहां पे देखने को मिल रहा है। एक प्रेशर बिल्डअप किया है समर्थ विंध्य ने टीम के ऊपर इस गेंदबाजों ने। जिस तरह से नाना ने पहले गेंदबाजी की, दूसरे गेंद के ऊपर छक्का आने के बावजूद भी उन्होंने कमबैक किया और छठी और चौथे गेंद के ऊपर विकेट चटकाया। हाफ ट्रैकर की गेंद इस बार लॉप किया, डीप कवर की तरफ गेंद, 1 रन यहां से मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी। तब तक के लिए गेंद यहां पे विकेट कीपर के दस्तानों में आती हुई। जिस तरह से गेंद आ रही है उस तरह से गेंद को खेलने में कामयाबी हासिल करते हुए अच्छे गेंद को रिस्पेक्ट दी जा रही है और खराब गेंद के ऊपर चौके छक्के दागे जा रही है। इट इज कॉल्ड एज अ बेटर क्रिकेट एंड इट इज कॉल्ड एज अ गुड क्रिकेट, इसे कहा जाता है। गेंदबाजी में सचिन, इस बार ऑप्शन के बाहर की गेंद शफल करके खेला, डीप स्क्वायर लेग की तरफ, 1 रन फिर से एक बार मुकम्मल किया जाएगा। कदमों का इस्तेमाल किया जा रहा है, चहलकदमी कर रहे हैं बल्लेबाज क्योंकि जरूरत है, रन नहीं आ रहे बल्ले से। एक सिंगल डबल से यहाँ पे रनों को आगे बढ़ाया जा रहा है और इसके बावजूद भी रन देखे जाए तो 16 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर।
25 गेंदे और 40 रन की आवश्यकता यहां से है। अच्छा मोमेंटम बनाया है नरेश दादा टीम ने। फिर से एक बार टो के माध्यम से बॉडी को टर्न किया, डीप बैकवर्ड स्वेल में गेंद को धकेल दिया है। एक रन ही मिलेगा। प्रयास कर रहे हैं बड़े शॉट खेलने के, लेकिन वो प्रयास असफल हो रहे हैं। लॉप किए जा रहे हैं, 3 शॉट लॉप्टेड आपको देखने को मिले। एक एक्स्ट्रा कवर की तरफ, डीप मिड विकेट की तरफ, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ लॉप किए थे शॉट, लेकिन एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ 2 ओवर की समाप्ति होते हुए 2 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 17 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। आने वाले 24 गेंदे और यहां से 39 की आवश्यकता होगी। 39 रन की आवश्यकता 24 गेंदों में, मतलब हर एक ओवर में 10 बनाने पड़ेंगे और एक ओवर में 9 रन बनाने पड़ेंगे। 30 मिनट में आपको दूसरा शर्त आपको कंप्लीट करना होगा। अगर ऐसा नहीं हुआ तो आपको पैनलाइज किया जाएगा। ध्यान में रखो। दोनों कप्तान से विनती करना चाहूंगा, कप्तान देवेंद्र क्षत्रिय और नयन थली, आपको 30 मिनट दिए गए हैं। दूसरे सत्र की शुरुआत हुई और दूसरे सत्र की शुरुआत में पहले ओवर में नाना ने गेंदबाजी की, 10 रन दिए और 10 रन में 2 विकेट छिटकाए और वो मोमेंटम शिफ्ट किया नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी की तरफ और उस मोमेंटम को बरकरार रखा है अभी तक दूसरे ओवर में, क्योंकि दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी की सचिन जाधव ने और उनके ओवर में महज उन्होंने 6 रन दिए हैं। विलास नवाली काफी बेहतरीन बल्लेबाज है, हम देख चुके हैं, उरन तहसील से बिलोंग करते हैं और ताबड़तोड़ बल्लेबाजी करने के लिए वो फेमस है और ताबड़तोड़ बल्लेबाजी से रन बनाते हैं। आज प्रेशर है और प्रेशर के वजह से यहाँ पे डिफेंसिवली यहाँ पे गेम करते हुए, खेल करते हुए यहाँ पे देखने को मिला गया। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज आपको देखने को मिलेंगे योगेश। परिवर्तन बदलाव जैसे जीवन में होता है वैसे ही क्रिकेट के पटल के ऊपर भी आपको बदलाव देखने को मिलता है। पहले ओवर में आपने नाना को देखा, दूसरे ओवर में आपने सचिन जाधव को देखा और तीसरे ओवर में जो बदलाव है वो योगेश तांडेल को आप देख सकते हो। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, इस बार स्क्वायर कट किया गेंद, यहाँ पे डीप पॉइंट में खेली जाएगी। वहां पे फील्डर तैनात है, प्रोटेक्शन दिया गया है। 1 रन से यहाँ से संतुष्ट हो गए दोनों ही बल्लेबाज, लेकिन यहाँ से आपको रन चेसिंग करने तो 1-2 बड़े शॉट आने यहाँ पे जरूरत है उसकी। वो जरूरत किस तरह से दोनों बल्लेबाज पूरे करेंगे आने वाले वक्त में आपको पता चलेगा। क्लोवर यहाँ पे गेंद की थी लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर, टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती भी गेंद अंपायर ने यहाँ से वाइड करा दिया है। पारी को संभाला जा रहा है, सूझबूझ वाली पारी खेली जाएगी। यहाँ से बड़ा शॉट खेलने का प्रयास किया जा रहा है लेकिन असफल भी हो रहे हैं बल्लेबाज। गेंदबाज ने सिकंजा कस लिया है। बड़ा शॉट इस बार लॉप किया हवा में, गेंद के नीचे फील्डर है, क्या होगा वहां पे? खाऊ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा कैच। इस बार तीसरा विकेट मैदान से बाहर होता हुआ, जो ब्रेक थ्रू चाहिए था, क्योंकि सिंगल डबल के साथ ये साझेदारी यहां से पनप रही थी। इस साझेदारी को ब्रेक करना इंपॉर्टेंट था। कप्तान ने जिम्मा दिया था देवेंद्र क्षत्रिय ने योगेश को और योगेश ने यहां से ब्रेक थ्रू दिलाया है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन आपको देखने को मिलेंगे 3 विकेट के नुकसान के ऊपर। तीसरा ओवर यहां से जारी है। तीसरे ओवर की 4 गेंदें शेष है, 2 गेंदें फेंकी गई है। आने वाली 22 गेंदें और 37 रन की आवश्यकता। 22 गेंदें और 37 रन की आवश्यकता। किसी को तो यहां से लीडर होके खेलना पड़ेगा, क्योंकि 22 गेंदें और 37 रन की आवश्यकता है यहां से जीतने के लिए। नामुमकिन को मुमकिन बनाना पड़ेगा, आपको क्रिकेट अच्छा खेलना पड़ेगा, क्योंकि यहां से आपके पास 22 गेंदें शेष है और 37 रन की आवश्यकता है। क्रिकेट ये अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहां से दोस्तों प्रेडिक्शन सब फेल हो जाते हैं, इसे वीरेंद्र सहवाग जी अपने कमेंट्री के माध्यम से कहते हैं। तो ये दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहाँ से आपको 22 गेंदों में आपको 37 रन बनाने होंगे। ये रन किस तरह से बनाए जाएंगे आने वाले वक्त में आपको पता चलेगा। दोनों ही टीम जीत के इरादे से मैदान में उतरी है। ये टाइटल तो सबको जीतना है, लेकिन 30 तारीख को आपको टाइटल किसके हाथ में जाएगा ये दोस्तों राह देखनी पड़ेगी। नए बल्लेबाज मैदान की तरफ रुख करते हुए
धर्मेंद्र जिन्होंने गेंदबाजी भी अच्छी की थी, ऑलराउंडर है धर्मेंद्र। धर्मेंद्र बल्लेबाजी करने के लिए गए हैं इनायत नंबर 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए धर्मेंद्र जी गई है। देखना होगा धर्मेंद्र किस तरह से पारी को संभालते हैं, क्योंकि अभी खतरे में है, संकट में है, संकट मोचक बनना पड़ेगा दोनों खिलाड़ियों को, तो ही आप जीत हासिल कर सकते हो। आने वाली यहां से 22 गेंदें शेष है, 37 रन की आवश्यकता है। यह आवश्यकता पूरी करने के लिए दो बल्लेबाज धर्मेंद्र और विलास मैदान के ऊपर उपलब्ध है। ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ 1+1, 2 रन की बढ़ोतरी हो जाएगी। सोने पे सुहागा जिसे कहा जाता है, उस तरह से ये 2 रन एक्स्ट्रा मिल गए। गलतियां यहां से आपको हार के करीब लेके जा सकती है, और अच्छा अगर परफॉर्मेंस दोगे तो आप जीत के करीब जाओगे। दोनों ही टीमें एक दूसरे के खिलाफ खेलती हुई कदमों का इस्तेमाल किया, इस बार ऑन ड्राइव किया, गेंद काऊ करने की तरफ यहां पे जाती हुई 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला, चौके छक्कों की भाषा यहां पे बोलनी पड़ेगी, चौको छक्को मारने पड़ेंगे तो ही आप जीत सकते हो, क्योंकि सिंगल डबल से मुझे लगता है कप्तान आपको आसानी से देने वाले हैं। अच्छी कप्तानी देवेंद्र क्षत्रिय की। फिर से एक बार कदमों का इस्तेमाल किया था, चहलकदमी करना चाहते थे, लेकिन यहाँ पे बॉडी के ऊपर टकराने के बाद पिच के इर्द गिर्द घूमती हुई ये गेंद डॉट की समाप्ति। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, इट इज कॉल्ड एज क्रिकेट, ऐसे कहा जाता है। जितने डॉट बॉल खेलोगे उतना प्रेशर आपके ऊपर बिल्डअप होते हुए आज देखने को मिल रहा है। समर्थ विंदने के बल्लेबाज बढ़िया शॉट ऑफ द डे में तो कहूंगा, बल्ले का सही से संपर्क हुआ, बैट का फेस खोला गया, बॉडी वेट ट्रांसफर किया गया और गेंद यहां पे हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई 6 रन के लिए ताबड़तोड़ बल्लेबाजी। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर बढ़ती हुई, स्कोर बोर्ड के ऊपर रन आपको देखने को मिलेगा 28 रन, आने वाली 19 गेंद और 28 रन की आवश्यकता है। 28 रन बना है और 28 की आवश्यकता होगी। शुरुआत की है धर्मेंद्र तांडेल ने 2 गेंदें खेली, 6 रन का योगदान दिया है। विलास नवाले ने 7 गेंदें खेले और 6 रन का व्यक्तिगत योगदान अपने समर्थ विंद ने टीम को देते हुए ये साझेदारी यहां से रोल अदा करेगी, जीत या हार का यहां पे सफर करेगी ये साझेदारी। धर्मेंद्र तांडेल फिर से एक बार शफल करके खेलने की कोशिश की थी, अभी बैकफुट पे खेला गया ये शॉट, ऑन ड्राइव किया काऊ कॉर्नर की तरफ। इस बार कोऑर्डिनेशन नहीं है, तालमेल नहीं है इस बार, और बड़ा झटका लगेगा क्योंकि यहां से साझेदारी पनप रही थी, वो साझेदारी को ब्रेक किया, गलती की और गलती का भुगतान करना पड़ा। रन आउट के माध्यम को विलास नवाले को मैदान से बाहर आना पड़ेगा। काफी बढ़िया यहाँ पे प्रेशर क्रिएट किया है नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंडरी के गेंदबाजों ने। गणेश नाना जी ने शुरुआत की थी, 2 विकेट शुरुआती सत्र में चटकाए थे, उसके बाद दूसरे गेंदबाजी करने के लिए सचिन और उसके बाद योगेश जी भी अच्छी अभी गेंदबाजी कर रही है। योगेश की गेंदबाजी के ऊपर यहाँ से धर्मेंद्र ने काफ़ी बढ़िया शॉट खेला था, डीप मिड विकेट के ऊपर से छक्का दागा था और छक्का दागने के बाद एक सिंगल रन लेने की कोशिश की थी और वो कोशिश में इस बार विकेट गया विलास नवाली का। ड्रिंक्स ब्रेक हो चुका है, जलपान के लिए खेल रुका हुआ है। 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025 की शानदार ये प्रतियोगिता, काफी खूबसूरत ये मैदान और ये मैदान के ऊपर ये प्रतियोगिता
22 तारीख से ये कारवा शुरुआत हुई है इस कारवे को और 30 तारीख तक ये कारवा चलने वाला है। उनतीस रन हो चुके, 4 विकेटों के नुकसान के ऊपर। 18 गेंदे और 27 की आवश्यकता है। 18 गेंदे और 27 की यहाँ से आवश्यकता होगी जीतने के लिए। हर एक ओवर में आपको 9 रन इकट्ठा करने होंगे। अशोक पाटिल तलेगांव, आपका ऑर्गेनाइजर से कांटेक्ट कीजिए, जल्दी से जल्दी आइए। 29 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर यहां से आने वाले 18 गेंदे और 27 रन की आवश्यकता होगी समर्थ विंधने टीम को जीतने के लिए। और नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी के गेंदबाज यहां से प्रयास करेंगे ये रनों को रोकने के लिए, क्योंकि यहां से 2 टीमों की यहां पे भिड़त है, लड़त है और ये 2 टीमों में से कोई तो जीतना ही चाहता है। हर एक को लगता है कि हमें जीत मिलनी चाहिए, लेकिन जीत इतनी आसान नहीं है। आपको मेहनत करनी पड़ती है, मशक्कत करनी पड़ती है, तभी आपको जीत मिलती है। तो ये जीत सबके लिए चाहिए, उसके लिए प्रयास करते हुए समर्थ विंधने और नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी के सभी खिलाड़ी। ड्रिंक्स ब्रेक हो चुका है, 18 गेंदों का खेल हो चुका है और 18 गेंदों में 29 रन बना चुके हैं। अभी आने वाली 18 गेंदें शेष है और 18 गेंदों में 27 रन, 9 यहाँ से 9 रन चाहिए हर एक ओवर में। तो प्रयास तो किया जाएगा, क्योंकि यहाँ से मिडल ऑर्डर अभी किस तरह से रोल एक्ट करती है इंपॉर्टेंट है। मिडल ऑर्डर का काम भी बढ़िया है, क्योंकि टॉप ऑर्डर यहाँ से सभी डगआउट में गई है आउट होके। अभी मिडल ऑर्डर किस तरह से काम करेगी और मिडल ऑर्डर में वाले बल्लेबाज कितने रन बनाएंगे आने वाले वक्त में आपको पता चलने वाला है। अक्षय, तसं पाहिलं तर 9 धावांची सरासरी म्हणजे या मैदानावर जास्त नाहीये। जर बुद्धिमत्तेचा वापर केला, गॅपमध्ये जर स्ट्रोक खेळले गेले तर निश्चितच या धावा होऊ शकतात। परंतु जर गोलंदाजांनी जर मेडन चेंडू जर मॅक्झिमम टाकले जास्तीत जास्त, तर मात्र फलंदाजांवर थोडं प्रेशर येऊ शकतं। बखूबी आपने बोला, क्योंकि ये प्रेशर का खेल है। सचिन रमेश तेंदुलकर साथ 21 साल ये प्रेशर से क्रिकेट खेले, तो आप सभी को मालूम है उनके उम्र के आप सभी खिलाड़ी है। अच्छी गेंद इस बार लॉप करने की कोशिश की थी, बॉडी के ऊपर टकराने के बाद यहाँ पे पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, यहाँ पे 1 रन मुकम्मल किया जाएगा। लेग बाइज का इशारा आता हुआ, काफी मजे हुए अंपायर है यहाँ पे सटीक निर्णय देते हुए आज की इस प्रतियोगिता में। नाही, आणि आता हवा पण चालू झाले बघा। या अगोदर झेंडे हे जे 32 संघांचे जे 32 फ्लॅग्स आहेत ते अगदी शांत होते, मात्र आता हवा या मैदानावर आलेली आहे आणि त्यामुळे हवेचा फायदा तिकडे त्या म्हणजे बिल्डिंग आहेत इंडिया बुल्सच्या त्या साईडला फटके जर मारण्यात आले तर नक्कीच फलंदाजांना होऊ शकतो। बखूबी लेफ्ट हैंड के लिए ये हवा काफी किफायती है, तो ये हवा का इस्तेमाल करेंगे या नहीं करेंगे देखना होगा। अशोक पाटील ना कुठे असतील तर फोन उचला आपला, संदीप माळी त्यांना सांगा। यहाँ पे कुछ अलग स्टाइल में खेलने की कोशिश की थी, अंपायर ने सिग्नल दिया डॉट गेंद का। अभी 16 गेंदे यहाँ से शेष है और 16 गेंदों में आपको 26 रन बना है। 16 गेंदे और 26 रन की आवश्यकता, 30 रन यहाँ पे 4 विकेट के नुकसान के ऊपर समर्थ विंधने टीम यहाँ से झगड़ती हुई जूझती हुई। मुकाबला काफी कांटे की टक्कर रही है, क्योंकि इस कांटे की टक्कर में देखो गेंदबाज भी जान लगा रहा है जीतने की और बल्लेबाज भी जान लगा रहा है। 16 गेंदे 26 की यहाँ से आवश्यकता है। फील्डिंग में बदलाव परिवर्तन आपको देखने को मिलेगा। जो फर्स्ट स्लिप का फील्डर था
उसको यहाँ पे शॉट मिड विकेट में लाया गया है। देखना होगा किस तरह से यहाँ से रणनीति यहाँ पे की जाती है, स्ट्रैटेजी की जाती है, क्योंकि 16 गेंदे 26 की आवश्यकता। यॉर्कर गेंद इस बार ऑन ड्राइव किया, क्या बढ़िया यहाँ पे कप्तानी में तो देवेंद्र क्षत्रिय की सराहना करना चाहूंगा। फर्स्ट स्लिप को वहां पे लाया और उसी क्षेत्र में गेंद को खेली गई, मतलब यहाँ से 2 रन यहाँ से बचाए मैं तो कहूंगा सर। नाही, ही अटॅकिंग फिल्डिंग आहे, अटॅकिंग फिल्डिंग लावायला पाहिजे, सिंगल्स वाचवायला पाहिजेत, कर्णधारांना ओळखलं आणि तशीच गोलंदाजी पण होते, फिल्डिंग पण होते। इस बार शफल करके आसमान में थान दिया गेंद को, डिप बैकवर्ड सेट लगे यहाँ पे मस्तक के ऊपर दस्तक देती हुई मैं तो कहूंगा ये शॉट मतलब प्रेशर रिलीज करने वाला था, क्योंकि इससे पहले 2 गेंदें डॉट हुई थी। ऐसे कहा जाता है एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, लेकिन ये प्रेशर अभी रिलीज करने वाला छक्का था। नाही, मंजा हुआ खिलाडी ज्याला म्हणतो तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। थंडा करके खाने वाले खिलाडी जसे द्रविड वगैरे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळतात, ते टुकू 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 आणि एकदाच एक फटका लगावायचा, तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। प्रेशर रिलीज केलं, एका फटक्याचंच काम होतं आणि ते एका फटक्याचं काम तमाम झालेलं आहे। या फटक्यानं मॅचमध्ये पुन्हा आलेली आहे ती नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीच्या विरुद्ध समर्थ विंधणे। नरेश पाटील, आपण स्टेजशी संपर्क, अशोक पाटील आपण स्टेजशी संपर्क साधा। अशोक पाटील, अभी 14 गेंदे और 20 रन की आवश्यकता है। बढ़िया शॉट इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके शॉट खेलने की कोशिश की थी, ऑफ ड्राइव किया, इस बार लॉन्ग ऑफ में यहाँ पे खेला गया गेंद को। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार के ऊपर जैसे संदेह नहीं करते वैसे ही इस 40+ के खिलाड़ियों के रनिंग बिटवीन द विकेट के ऊपर संदेह नहीं कोई करेगा, क्योंकि एक रन एक दौड़ हेल्थ के लिए इस स्लोगन है हमारे इस प्रतियोगिता का। नाही, अफलातून फिल्डिंग बघायला मिळालेली आहे आणि वेळेला गरज आहे। अशा प्रकारची फिल्डिंग जर असेल तर रन्स सुद्धा वाचल्या जातील आणि त्या रन्स नक्कीच इथे उपयुक्त ठरतील। 13 गेंदे और 18 रन की आवश्यकता यहाँ पे देखने को मिलेगी। समर्थ विंदने ये बल्लेबाजी करते हुए और नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागती पंडरी फील्डिंग करते हुए 13 गेंदे और यहाँ से जीतने के लिए 18 रन की आवश्यकता। ये आवश्यकता पूरी करने की कोशिश गेंदबाज भी कर रहा है और बल्लेबाज भी कर रहा है। सिलिमिडॉनचा प्लेयर अजून जवळ ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे मला असं वाटतं कॅचिंग पोझिशन जी म्हणतो ना आपण, त्या कॅचिंग पोझिशनला आता तिथे ठेवलेला आहे। बघूया काय होतंय। सेंसेबल क्रिकेट इस बार उछाल प्राप्त करती हुई गेंद हल्के से यहाँ पे कट किया पॉइंट की तरफ, 1 रन मुकम्मल किया। उनके बल्ले से एक छक्का आया था, अभी उनका कॉन्फिडेंस लेवल बढ़ गया, उन्होंने हल्के से कट किया, उनके पास स्ट्राइक रहेगी। इट इज अ सेंसेबल क्रिकेट इसे कहा जाता है, वो क्रिकेट यहाँ पे 40+ मास्टर बिग बैश लीग के माध्यम से देखने को मिलता है। इस बार चौथे ओवर की समाप्ति हुई, चौथे ओवर के बाद यहाँ से 39 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स, आने वाली 12 गेंदे और 17 की आवश्यकता। ये 17 का खतरा अभी दोनों टीम के सर के ऊपर मंडराता हुआ, क्योंकि 12 गेंदे 17 की आवश्यकता। म्हणजे 8.5 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे। तिकडे खिल्लारे साहेब आपल्याला विचारतायत की स्कोर किती आहे, धावा किती पाहिजे, चेंडू किती शिल्लक राहिलेले आहेत, कारण क्रुशियल मोमेंट आहे, अटीतटीचा सामना आहे, अगदी टफ मॅच चाललेली आहे। असं वाटलेलं पहिल्या षटकामध्ये नानांनी 2 विकेट घेतल्या, मस्त झेल टिपले आणि त्यामुळे 2 विकेट घेतल्यानंतर असं वाटलं की धाकटी पंढरी या मॅचमध्ये आता शिरकाव करते, परंतु नाही। समर्थ विंधण्याचे वाय.बी. पाटील साहेबांची जी ब्रिगेड आहे, ही जी युद्धातली जी फळी आहे, ते फळीने चांगलं काम केलं, चांगली फिल्डिंग केली, विकेट्स घेतल्या आणि आता प्रेशर बघा दोन्ही टीमवर सम प्रमाणात आहे। कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं फार कठीण होऊन बसलेलं आहे आणि अशा या वेळेला 17 धावा म्हणजे 8.5 धावांची सरासरी। मी तर म्हणेन या मैदानावर, या हिरवागार अशा आलिशान गालीच्या अंतरलेल्या मैदानावर तरी दोन्ही बाजूला समप्रमाणात झुकते। यहाँ पे क्रिकेट देखा जाए तो क्रिकेट की तरह कलर बदलने वाला ये क्रिकेट आपको देखने मिलता है, और क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहाँ से प्रेडिक्शन सब फेल हो जाते हैं। पहली शुरुआती सत्र में देखा तो मोमेंटम जो शिफ्ट था वो नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी की तरफ था, अभी बीच में आने के बाद आपको वो मोमेंटम समर्थ विंधने के पास देखने को मिल रहा है। आने वाली 12 गेंदें यहाँ से जीतने के लिए।
शॉट 17 की आवश्यकता थी। क्या बढ़िया संपर्क था, बढ़िया टाइमिंग था। घुटना टेक, तमाशा देख, दे धक्का, आया ये बढ़िया बढ़िया छक्का। धर्मेंद्र, खरं धर्मेंद्र सारखीच फलंदाजी करतोय शोले मधल्या धर्मेंद्रनं जसं शोले पिक्चर गाजवलेला आत्ताचा हा 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 हा धर्मेंद्र गाजवतोय। काय पोझिशन मध्ये बसला बघा ना, तसाच्या तसा कॉन्फिडंटला। कॅमेरामॅननं पण बघा, कॅमेरा अजिबात त्याच्यावरून सोडला नाही, काय पोझिशन त्यानं घेतली आणि कॉन्फिडंटचा हा अतिशय उत्तम असा धर्मेंद्रचा षटकार। काफी बढ़िया अनुभव है सर इनके पास। जिस तरह से देवेंद्र के आखिरी गेंद के ऊपर पहले सिंगल लिया, स्ट्राइक अपने पास रखा। उनको मालूम है मेरे बल्ले से रन आ रहे हैं, इसलिए हम स्ट्राइक पे ज्यादा देर रुकना मुझे जरूरी है। उसके बाद सिंगल लिया और स्ट्राइक लिया और दे धक्का, आया अभी बढ़िया बढ़िया छक्का। ये दोस्तों एक्सपीरियंस है, अनुभव है, और एक्सपीरियंस क्रिकेट खेलने से आता है। ये सभी एक्सपीरियंस, इसलिए लेजेंड इनको प्लेयर कहा जाता है। क्या बढ़िया देखो कोऑर्डिनेशन, जैसे महेंद्र सिंह धोनी लास्ट तक खींच के मुकाबला लेते हैं ना, उस तरह से खींचा हुआ ये मुकाबला आपको देखने को मिल रहा है। टेन्शन लेने का नहीं देने का धर्मेंद्र सांगतोय या मैदानावर। वासुदेवचा हा चेंडू बॅटची कडा घेतली आणि एक धावून पूर्ण केलेली आहे। खूप प्रयत्न केलेले यष्टिरक्षकानं। 11 गेंदे और 11 की आवश्यकता थी, उसमें अभी 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है, 1 गेंद भी कम हो चुके, मतलब आने वाली 10 गेंदे और 10 रन की आवश्यकता। सचिन रमेश तेंदुलकर साहब के जर्सी का नंबर 10, गॉड ऑफ क्रिकेट जिनको कहा जाता है, वो 10-10 का दम अभी दिखाना पड़ेगा। 50-50% मुकाबला है, कुछ भी हो सकता है क्रिकेट में। हा नक्की, वासुदेव कोंडिलकर जांभिवलीचा हा खेळाडू आहे। आपल्या तरुणपणी खूप हा गाजलेला नावाजलेला असा फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू जांभिवलीचा। पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर असं वाटलेलं की आता अजून षटकार पडतील, परंतु नाही, एकच धाव आत्ताच्या चेंडूवर आलेली आहे। आणि आता लेफ्टी बॅट्समन आलाय, हे कॉम्बिनेशन चांगलं ठरतंय। ते फलंदाजी करणाऱ्या समर्थ विंधणे या संघाला थोडंसं आता प्रेशर क्रिएट झालंय, ते नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीवर। लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए एक बेनिफिट है, क्योंकि जो हवा का रुख है वो लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए अभी बना हुआ है। इस बार लॉफ किया, कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को रोकने की कोशिश की जाएगी। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश है और दूसरी भी रन आसानी के साथ इत्मीनान से पूरे करते, और तीसरी भी रन इत्मीनान से पूरी। चौथी होगी क्या, प्रयास तो किया जाएगा, क्योंकि हर एक रन यहाँ पे जीतने के लिए महत्वपूर्ण हो जाती है। आने वाली 9 गेंदे और 7 रन की आवश्यकता है। बीमर चेकसाठी फलंदाजांनी मदत मागितलेली आहे, अंपायरनं मदत मागितलेली आहे। जबरदस्त सामना, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। असं वाटलेलं की हा सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु तसं काहीच झालं नाही। शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारा हा सामना आपण पाहतोय। तर समर्थ विंधणे, कॅप्टन नयन थळी, संघमालक वाय.बी. पाटील विरुद्ध नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी, कॅप्टन देवेंद्र क्षत्रिय, टीम ओनर नरेश पाटील। व्यासपीठावर खांडेकर बसलेले आहेत, मला असं वाटतं नानांना सपोर्ट करण्यासाठी ते इथे आलेले आहेत। संतोष जोरकर त्यांच्याबरोबर आहेत व्यासपीठावर, अण्णा गावडे, संदीप मुंडे आणि नो बॉल। दस गेंदों में 6 रन की आवश्यकता है। जिस तरह से खेल की शुरुआत शुरू हुई दूसरे सत्र की, पहले ओवर, दूसरी ओवर और तीसरे ओवर की 3 गेंदों तक ये मोमेंटम नरेश दादा युवा प्रतिष्ठान के पास था। उसके बाद चौथी गेंद के ऊपर छक्का आया ना, वहां से मोमेंटम शिफ्ट हुआ। फ्री हिट है बल्लेबाज के लिए, ये फ्री हिट है, देखना होगा इस फ्री हिट का कितना इस्तेमाल करते हैं। 10 गेंदे 6 रन की आवश्यकता। काफी बढ़िया यॉर्कर, और फ्री हिट के ऊपर इस तरह से गेंदबाजी भी लाजमी है। ऐसी गेंदबाजी करने आपको पड़ती है तो ये बल्लेबाज को आप रोक रख सकते हो। अभी 9 गेंदे और 6 रन की आवश्यकता है। दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा आम्ही निवेदन करतोय की जर मॅच टाय झाली, बरोबरीत सुटली, तर दोन्ही संघांना 1-1 गुण, 1-1 पॉइंट दिला जाईल।
बढ़िया शॉट यहाँ पे ऑन ड्राइव किया, कारपेट के माध्यम से खेली गई। बाला धनवे काफी बड़ी हस्ती, बड़ा नाम टेनिस क्रिकेट के जगत का, उनके हाथ में गेंद चली गई है। यहाँ से धीमे धीमे स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है और जिस तरह से गेंदबाज गेंदबाजी कर रहा है और फील्डिंग देखो जिस तरह से है, बढ़िया यहाँ पे कोऑर्डिनेशन फील्डिंग में और बल्लेबाजी में उतना बढ़िया कोऑर्डिनेशन। सराहना करना चाहूँगा, तारीफ करना चाहूँगा कप्तान की, जिस तरह से गेंदबाज को इस्तेमाल किया गया है देवेंद्र क्षत्रिय ने और उस हिसाब से अटैकिंग फील्डिंग लगाई गई है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, थोड़ा सा यहाँ पे दिक्कत होती है फील्डिंग में। बढ़िया शॉट ऑन ड्राइव किया, लॉफ्टेड वहां पे डीप मिड विकेट की तरफ प्रोटेक्शन दिया गया। एक रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश की जाएगी लेकिन रोका जाएगा। अभी यहाँ पे 7 गेंदें शेष और 7 गेंदों में मात्र 4 रन की आवश्यकता है, लेकिन ये मात्र है या दोस्तों दिक्कतें पैदा करेगी सामने वाली टीम को। आने वाले वक्त में पता चलेगा, कभी कभी 6 गेंदों में 1 रन भी नहीं बनती है, तो कभी कभी 6 गेंदों में 6 छक्के हम क्रिकेट में देख चुके हैं। 7 गेंदें 4 रन की आवश्यकता, 52 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर समर्थ विंदने टीम। सेंसेबल क्रिकेट इस बार हल्के हाथों से खेला, ऑन ड्राइव किया, 1 रन यहां से मुकम्मल किया, दूसरे की कोशिश की जाएगी, दूसरी रन भी आसानी के साथ इत्मीनान से दोनों ही बल्लेबाजों ने पूरी की। इस बार 5वें ओवर की समाप्ति हुई। 5वें ओवर के बाद यहाँ पे 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, रिमेनिंग 1 ओवर, रिक्वायर्ड ओनली 2 रन्स। यहाँ पे 2 रनों की आवश्यकता है 6 गेंदों में। 2 रन चाहिए 6 गेंदों में। स्ट्रैटेजी यहां से बनाई जाएगी देवेंद्र क्षत्रिय की ओर से, क्योंकि कप्तानी करे नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी। दूसरे सत्र की शुरुआत हुई, दूसरे सत्र के 2 ओवर और तीसरे ओवर की 3 गेंदों तक यह मोमेंटम ना नरेश दादा युवा प्रतिष्ठान पंडरी इस टीम के पास था। उसके बाद चौथे गेंद के ऊपर छक्का आया और छक्के के बाद वो मोमेंटम शिफ्ट हुआ समर्थ विंदने के पास। आने वाली 6 गेंदें और महज 2 रन की आवश्यकता। ये महज है या परेशानी क्रिएट करने वाली है, ये भी आने वाले वक्त में ही पता चलेगा। 6 गेंदें 2 रन की आवश्यकता। इसके बाद का मुकाबला लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल, कप्तान हर्षल भुजबल बनाम रीतु स्पोर्ट्स विंदने, कप्तान अंकुश टकले। ये 2 कप्तानों के बीच, ये 2 टीमों के बीच का मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। हमारे नवाले भाई वो भी इस टीम में, उनको भी मैं बधाइयां देना चाहूंगा, शुभकामनाएं देना चाहूंगा। हमारे संजय भाई भी देखने को मिल रहे हैं, उनको भी शुभकामनाएं होगी हमारी तरफ से। यहाँ पे स्विप करने का प्रयास किया था, बल्ले का और गेंद का सही से संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति, 5 गेंदें और 2 रन की आवश्यकता। अटैकिंग फील्डिंग लगाई गई है यहाँ पे। बैकवर्ड स्क्वायर लेग है, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग है, मिड ऑन है और शॉर्ट एक्स्ट्रा कवर। इस तरह से अटैकिंग फील्डिंग लगाई गई है। 5 गेंदों में 2 रन की आवश्यकता है जीतने के लिए समर्थ विंदने टीम को, जिनकी कप्तानी नयन थली करते हुए। अच्छी गेंद, यॉर्कर गेंद, इस बार भी जाले में फंसते हुए बल्लेबाज। प्रेशर, ये प्रेशर है, क्रिकेट का प्रेशर है। 6 गेंदों में चाहिए थे 2 रन। पहली गेंद डॉट, उसके बाद दूसरी गेंद भी डॉट और सोने पे सुहागा, रनआउट का विकेट भी मिला। ये प्रेशर बिल्डअप हो चुका है। अभी समर्थ विंदने टीम ने प्रेशर यहाँ पे क्रिएट किया है। अभी देखना होगा इस प्रेशर को किस तरह से हैंडल करते, क्योंकि आने वाली 4 गेंदें और 2 रन की आवश्यकता। अगर टाई हुआ तो दोनों टीम को 1-1 पॉइंट दिया जाएगा। यहाँ पे कंपलसरी ड्रेसिंग है, लेकिन कंपलसरी चेसिंग का ये रूल नहीं है, ध्यान में रखो। पॉइंट के हिसाब से आपको सुपर 8 में यहाँ से प्रवेश मिलता है। तो देखना होगा ये 2 टीमों के बीच टाई होता है या ये मुकाबला जीता जाता है। समर्थ विंदने, नरेश दादा युवा प्रतिष्ठान दागटी पंडरी, ये 2 टीमों का बीच का ये मुकाबला
पहले 6 ओवर में 55 बनाए थे बल्लेबाजी करते हुए नरेश दादा युवा प्रतिष्ठान दाकटी पंडरी टीम ने, और 56 रन का टारगेट रखा था। वो टारगेट आके यहाँ पे रुका हुआ है। 4 गेंदे और 2 रन की आवश्यकता। 4 गेंदे 2 रन की आवश्यकता, ये पूरी करने के लिए 2 बल्लेबाज मैदान में है। 5 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। धर्मेंद्र तांडेल 13 गेंदों में 26 यहाँ पे रन बना के अभी तक अपनी टीम के लिए अच्छा योगदान देते हुए तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा। 13 गेंदे और 26 रन बना चुके हैं यहाँ पे व्यक्तिगत, और टीम को पहुंचाया है 54 रनों के ऊपर, 5 विकेटों के नुकसान के ऊपर। 4 गेंदे 2 रन की आवश्यकता। अटैकिंग फील्डिंग लगाई गई है नरेश दादा युवा प्रतिष्ठान दाकटी पंडरी के कप्तान देवेंद्र क्षत्रिय की ओर से। 4 गेंदे 2 रन की आवश्यकता। 30 मिनट में आपको कंप्लीट करना है एक इनिंग। अगर ऐसा नहीं हुआ तो आपको पेनल्टी दी जाएगी, ध्यान में रखो। नीलेश शेल के गेंदबाजी में आजमाए गए हैं कप्तान की ओर से। 4 गेंदे 2 रन की आवश्यकता। धर्मेंद्र तांडेल का ये जीत दिलाने वाला ताबड़तोड़ चौका आपने देखा। बढ़िया बल्लेबाजी, छक्का है ये। अंपायर ने पहले बताया चौका है, हमें दिख रहा है, लेकिन अंपायर जो बताएगा वही हम बताएंगे। इस बार छक्का देखने को मिला और जीत का ये छक्का था, जीत का परचम लहराने वाला ये छक्का। धर्मेंद्र तांडेल सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा, दोनों ही टीम को मुबारकबाद देना चाहूंगा। अच्छा क्रिकेट आपने सभी ने खेला और हमें सभी दर्शकों को यहां से आनंद दिया। +40 कैटेगरी में मैन ऑफ द मैच का किताब जाता है हेलो मिथुन थड़ी।